खरं तर पुण्यामधून विमानाचं टेक ऑफ कधी होणार या बाबतीतला जो प्रश्न आहे तो खूप वर्षांपासून प्रलंबित आहे. कारण सुरुवातीला हे जे विमानतळ आहे ते खेड तालुक्यामधल्या पाईट कडूस या भागामध्ये होणार होतं, तिथे विरोध झाला. त्यानंतर आता हे जे विमानतळ आहे ते पुरंदर तालुक्यात येऊ घातलेलं आहे. त्याविषयीची सगळी तयारी देखील प्रशासनाने पूर्ण केलेली आहे. जवळजवळ 7 गावामधले शेतकरी हे बाधित होत आहेत. आता ह्या बाधितांच्या बाबतीतले जे प्रश्न समोर येत आहेत त्या बाबतीत शासन असं सांगतंय की आम्ही चौपट भाव हा शेतकऱ्यांना द्यायला तयार आहोत. त्यासोबतच जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार होणार आहे विमानतळासाठी त्याच्यामध्ये जे गाव असणार आहे किंवा तिथे ज्या काही सुविधा होणार आहेत याच्यामध्ये देखील त्यांना आम्ही सहभागी घेणार आहोत. मात्र तरी देखील आता जसं हे जे शेतकरी आहेत हे कुंभरवळण गावातले आहेत आणि हे जे बाधित आहेत म्हणजे त्यांचं जे क्षेत्र जात आहे त्या बाबतीत त्यांचं असं ठाम मत आहे की आमचा या विमानतळाला विरोध आहे. काय विरोध आहे तुमचा? मला पॅकेज पण नको, आमची शेती पण नाही द्यायची. हां, एवढंच आमचा विरोध आहे शेतीला. का आजी तुमचा काय विरोध आहे? म्हणजे आता शासन एवढं सगळं देते की तुम्हाला पैसे? काय त्याचा काय आम्हाला घेऊन कुणाच्या दारात भिक्षा मागायला जायची? आम्ही इथून हलणार नाही. तुम्ही एकरा गरी ट्रक भर जरी पैसा दिला ना तरी कोण रुपया सुद्धा घेणार नाही. तुम्ही तिथून हलणारच नाही? हलणारच नाही. आम्ही मेलो तरी तुमच्या जीसीपी आल्या तरी त्याच्या खाली झोपणार आहे आम्ही लोक सगळी. आता शासन अजिबात आम्ही म्हणजे गाव सोडून जाणारच नाही. कुठंच तुम्ही काही प्रयत्न केला ना तरी लोक असे हलणार नाही. आता शासन असं म्हणते की अशा पद्धतीने तुम्हाला ही सगळी जी काही पैशाची तजवीज आहे शिवाय त्या गावामध्ये सुविधा देणार, तुम्हाला त्याच्यात गाळे देणार आहे, तिथं तुम्हाला व्यवसाय करता येणार. नको बाबा, आम्हाला काही नको. आमची चटणी भाकरी आम्हाला ती लय भारी. तुमचं सोनं असलेलं आम्हाला काय फायद्याचं आहे? आज शहरात जाऊन लोक करुण्यात गावाला आली आणि जगल्यात तिकडे येऊन. इथं करुण्यात किती लोक मेली. आजींचं म्हणणं आहे की ज्यावेळेस कोरोना आला त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला गावाची आठवण झाली, आपली शेती राखली पाहिजे असं त्या आजींचं म्हणणं आहे. तुमची किती शेती जाते आणि काय तुमचं म्हणणं आहे? आम्हाला पण नाही द्यायचीच नाही. आणि का म्हणजे आम्ही जायचंच काय, खायचं काय आणि कुणाच्या जीवावर जगायचं? ह्यांच्या जीवावर जगायचं होय. हे काय देऊन मोकळी होत्या उड्या माराया, तशी आमची म्हातारी कोतारी कुठं जायची? तुमची किती जमीन जाते? आमची जाती 10 एकर. 10 एकर. याच्यामध्ये आता तुम्हाला 10 एकराच्या ऐवजी 10 कोटी मिळन. बंगल्यानी बंगलं बांधत्यान काय करत्यान, पण जायचं कुठं खायचं कसं? राहायचं कुणाच्या आधारावर? ह्यांच्या. आता विकास तर केला पाहिजे ना शासनाने. विमानतळ विकास करायचाच नाही आम्हाला. विरोध म्हणजे ज्या गावाला विमानतळ झालंय ना त्या लोकांचं काय हाल चालल्यात. आमचे लोक सगळं बघून आलेत. काही कोण रुपया देत नाही. फसवणूक आहे नुसती. फसवणूक आहे सगळी. भूल टाकतात नुसती. त्या दिवशीच मी बघितलं एक म्हातारा होता, त्याच्या बापा परमान असन पण त्याला असा पोलीस ढकलतोय. काय त्याचा निलाव करायचा काय? नोकरी करून आमच्या जीवाव. तर अशा प्रकारे संतप्त भावना आहेत त्या शेतकऱ्यांच्या. काय सांगाल आता ही सह्यांची मोहीम तुम्ही राबवलेली आहे, किती शेतकऱ्यांचा हा या सगळ्याला विरोध आहे, किती गावांचा विरोध? 7 गावांचा. आम्हाला म्हणजे शेतकऱ्यांवरूनच तुम्ही लक्षात घ्या, ह्यांच्या ज्या भावना आहेत त्या मातीशी किती जुळलेल्या आहेत. ही पिढ्यानपिढी हातोहात आलेली त्यांची ती धनसंपदा आहे शेती. मग ती त्यांनी जपणूक करून त्यांच्या जर पुढच्या वर्षाला त्यांना द्यायची असेल तर हा अट्टहास विमानतळाचा नाही केला पाहिजे. आणि हे जे तुम्ही म्हणाल तर हे प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यांनी दिलंय की आम्हाला विमानतळासाठी जागा द्यायची नाही. आणि त्याच्यामुळं काय होणार आहे, यांचं जनजीवन तर विस्कळीत होणार. मोबदल्याची भाषा करल्या जाते, सगळं पण त्याच्यामध्ये मोबदला आज कोणालाच नको आहे. मोबदल्याची भाषा आज केलं, एक जण जरी बोलला तरी शेतकरी बाकीचा त्याच्यावर तुटून पडतोय. का तर एक जण सुद्धा आमच्यातनं तयार नाही झाला पाहिजे की जो मोबदल्याची भाषा करेल. त्याच्यामुळं मोबदलाही नको. आमची शेती जी आहे ती आम्हाला राहू द्या आणि आम्ही त्याच्यातच विकास करून दाखवू. हा तरुण युवक जो आहे त्याच्यात कसा विकास करायचा आहे हा तो दाखवण्यासाठी सक्षम आहे. आणि याचं उदाहरण आजीनेच दिलं. नाही, या युवकांशी मी बोलणारच आहे. मात्र आता विमानतळ जे आहे पूर्वी खेडला होतं, तिथून आता तुमच्या पुरंदर भागामध्ये आलं. मग आता शासनाने नक्की न्यायचं कुठे? कुठं पण न्यायचं नाही तर त्यांच्या बंगल्यावनी बांधायचं. काय करायचं? बंगल्यावनी बांधायचं. अहो, लोकांनी पैसे खर्च करून पाणी आणलं पुरंदरचं खालून. आज लोक त्याच्यात सुखी आहेत पांढभर जुमनीत. आणि ह्यांची काय 10 एकर 50 एकर घेऊन आम्हाला फायदा काय?
आज माझं मालक वारल्यात ह्याच्यामुळं. ह्या सगळ्या प्रकारामुळे हो ह्याच्यामुळंच वारल्यात. त्याशिवाय आम्हाला आता उलट आम्ही जुळी करायची बारी आली. आम्हाला आधार आहे कुणाचा आता? 2 पोरं घेऊन आम्ही जगायचं कसं? ह्या सगळ्या तीव्र भावना आहेत. म्हणजे याच्यातून आपल्याला लक्षात येतं की या शेतकऱ्यांची इच्छा आहे की आमची माती राखावी, जमीन राखावी, आम्ही इथे शेती करावी. कारण गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या गावामध्ये वावरतोय. आमची मुलं बाळं असतील, आमचे पुढच्या ज्या पिढ्या आहेत त्यांना आम्हाला ही शेती द्यायची आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुमची किती शेती जाते आणि तुमचं काय म्हणणं आहे? मी पारगावची सरपंच. माझी वैयक्तिक 4.5 एकर जमीन जाते आणि आम्हाला जमीन अशी 1 इंचही जमीन द्यायची नाही. आमचा पूर्णपणे विरोध आहे. पूर्ण 7ही गावांचा विरोध आहे. तुम्ही गावच्या सरपंच आहात, गावातल्या सगळ्या लोकांचा विरोध आहे? हो, सगळ्या लोकांचा विरोध आहे. कारण की आम्ही ज्या हरकती दिलेल्या होत्या 95% लोकांनी त्याच्यात लेखी स्वरूपात दिले. आमचा ठाम विरोध आहे. आम्हाला जमीन द्यायची नाही. मग शासन म्हणतंय की 90% 40% लोकांनी आम्हाला संमती दिली तर अशा लोकांची नावे दाखवा तुम्ही आम्हाला की कोणी संमती दिली काय. आज आम्ही कसं ठामपणे तुम्हाला सांगू शकतो की 95% लोकांनी आमच्या हरकती लेखी स्वरूपात दिलेले, तसं तुम्ही दाखवावं. अशा खोट्या अफवा पसरवायच्या नाहीत, पेपरमधून अशा बातम्या द्यायच्या नाहीत आणि अशा दिशाभूल बातम्यांना शेतकरी कधीही फसणार नाही. आता खरं तर यासाठीच ते माध्यमांसमोर आलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं सांगतायत. कारण एकीकडे शासन सांगतंय की अनेक लोक ही आता चौपट जेव्हा परतावा करतोय तेव्हा जमीन देण्यासाठी पुढे आले. मात्र वस्तुस्थिती आपण पाहतो आहोत की या शेतकऱ्यांनी इथे येऊन आता माध्यमांसमोर आपलं म्हणणं मांडलेलं आहे. काय सांगाल तुम्ही? यांनी जे सांगितलं त्याच पद्धतीने तुम्ही शेती द्यायला तयार नाही आहात? अजिबात नाही सर. माझं 2.5 एकर क्षेत्र जाते आणि मी हे क्षेत्र जर विमानतळासाठी गेलं तर मी पूर्णपणे भूमिहीन होत आहे. आणि आमच्या मुलांना आज नोकऱ्या नाही आहेत. माझे मालक पिकअप चालवतात, लोकांचा माल नेऊन बाजारात नेतात. जर हे विमानतळ झालं तर माझं खाण्यापिण्याचं साधन जाणार आहे. जमीन गेली तर आम्हाला जमीन मिळणार नाही. आणि मग हे 4पट 5पट मोबदल्याचं आम्हाला करायचं आहे काय? शासन दिशाभूल करू किंवा काही करू, आम्हाला विमानतळाला जमिनी द्यायची नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की शासनाने याच्या अगोदर 4-5 जागांचा सर्वे केलेला आहे, तर त्या ठिकाणी त्यांनी विचार करावा. विकास कुणाला नको आहे? सगळ्यांनाच पाहिजे. पण आमच्या जमिनी ह्या बागायती जमिनी आहेत आणि लोकवस्ती भरपूर आहे. जवळजवळ आमच्या गावातले 830 घरं आज उठत आहेत. आमचं म्हणणं असं आहे की ज्या ठिकाणी निर्मनुष्य म्हणजे कमी वस्ती आहे, ज्या ठिकाणी जिरायत जागा आहे, त्या ठिकाणी तुम्ही विमानतळ करा ना. तिथं आमचा अजिबात म्हणजे विकासाला विरोध नाही. परंतु आज आम्ही आमच्या शेतामध्ये 3 प्रकारची पिकं घेतो आहे. सगळ्या प्रकारच्या फळबागा आमच्या शेतामध्ये आहेत. ऊसापासून ते म्हणजे अगदी पंतप्रधानांनी अंजिराला मानांकन दिलं ते पीकसुद्धा आज आमच्या या पारगावमध्ये घेतलं जातं. आणि एवढी आमची शेती सुजलम सुफलम असताना आम्हाला विमानतळ म्हणजे शासन का लागते? मला सर्वप्रथम शासनाला हे सांगायचं आहे की तुम्ही पेपरमध्ये ज्या बातम्या देत आहेत आणि लोकांची दिशाभूल करत आहे तर ते सर्वप्रथम तुम्ही थांबवा. प्रत्यक्ष स्थिती ही वेगळी आहे. एकही शेतकरी या ठिकाणी जमीन देणार नाही. ज्यावेळेस आमच्या सुनावण्या घेतल्या गेल्या त्यावेळेस जवळजवळ 95% लोकांनी लेखी स्वरूपात दिलेलं आहे की आम्हाला जमीन द्यायची नाही. तरी शासन अशा खोट्या बातम्या का पसरवते? तर त्याचे उत्तर शासनाने आम्हाला द्यावं. एकही शेतकरी या विमानतळासाठी जमीन देण्यासाठी तयार नाही. शासन दिशाभूल करतंय असं म्हणणं आहे. काय शासनाने तुम्हाला परतावा दिलाय? त्या म्हणजे तुम्हाला आता जी जमीन आहे किती जाते, किती पैसे मिळतील तुम्हाला? पूर्ण 20 एकर जमीन जाते, घरं सुद्धा जातात, सगळं जाते. काय परतावा? आम्हाला परतावा नकोच आहे ना. आमच्या जॉईंट फॅमिली आहेत. आज आमच्या 20-20 लोकांचे कुटुंब आहेत आमची. आम्ही जाणार कुठं? आमची मुलं सुशिक्षित बेकार आहेत, ग्रॅज्युएशन झालेली मुलं आहेत, पुतणे आहेत. आज शेती करून ते आनंदात आहेत. मग आम्ही पुनर्वसन करतो, 4पट रक्कम देतो. आमच्या पोरांना विपरीत बुद्धी सुचवण्यासाठी तुम्ही हे करताय का? काही नाही. आम्हाला आमची जमीन द्यायची नाही. आमच्या काळ्या याचा सौदा करायचा नाही. काळ्या आईचा सौदा करायचा नाही असं सगळ्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. जवळजवळ 7 गावं आहेत जी बाधित आहेत आणि त्यातले हे सगळे शेतकरी आहेत. आणि आज ते माध्यमांसमोर यासाठीच आले आहेत की त्यांना ही वस्तुस्थिती ही आपल्याला सांगायची आहे. एकीकडे शासन सांगतं आहे की आम्ही परतावा देतो आहे आणि या विमानतळाच्या बाहेर अशा पद्धतीचे त्यांना गाळे देणार आहोत आम्ही कमर्शियल, की त्यातून त्यांना कायमचं उत्पन्न मिळेल. काय सांगाल तुम्ही युवक आहात की अशा पद्धतीचं उत्पन्न मिळालं तर आपण द्यायला तयार आहोत का? नाही, बिलकुलच नाही. कोणत्याही पातळीवर नाही. मुळात जर व्यापक विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की आपल्या देशात मुळातच मूलभूत सुविधांचाच बोजारा उडलेला आहे. अजून त्या ठिकाणी सर्वसामान्यांचा भाकरीचा प्रश्न मिटलेला नाही देशभरात. विमानतळासारख्या गोष्टींनी काय नेमका विकास साध्य करणार आहात? ह्या काय विकासाची गप्पा करतात तुम्ही? देशामध्ये जर मायक्रो लेवलला सर्वे केला तुमच्या लक्षात येईल कितीतरी एअरपोर्ट असे पडून आहेत
सोलापूरचं तुम्ही प्रातिनिधिक उदाहरण त्या ठिकाणी घ्या. सोलापूरमध्ये कोट्यवधी रुपये खर्च केले, हे तुमच्या आमच्या खिशातच केले ना, सर्वसामान्य जनतेचेच केले, आमच्या टॅक्समधलेच केले ना. त्या ठिकाणी सोलापूरसारख्या मोठ्या एअरपोर्टमध्ये आठवड्यातून फक्त एकच विमान उडते, आठवड्यातून फक्त एक, तेही फक्त सोलापूर आणि मुंबई. मग सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांनी जमिनी घ्यायच्या, त्यांना देशवडील लावायचं आणि त्या ठिकाणी मुठभर लोकांच्या, मुठभर भांडवलदारांच्या सोयीसाठी तुम्ही एवढ्या मोठ्या गोष्टी उभी करणार. चिपीचं उदाहरण घ्या तुम्ही कोकणामधलं, चिपीच्या विमानतळाची तुम्ही परिस्थिती बघा काय आहे. हे सगळं भयानक. या बाबतीतला जो तुमचा युक्तिवाद आहे त्याच्या बाबतीत मी थोडंसं पुढे जाऊन सांगतो की इथे लष्करी विमानतळ आहे, तिथे नागरी विमानतळ आहे. आपलं खरं तर पुण्यामध्ये खूप मोठी डेव्हलपमेंट चालू आहे, त्याच्यामुळे मोठ्या विमानतळाची खरं तर इथं गरज आहे. जी तुम्ही उदाहरणं सांगताय ती वेगळी आहेत. इथे विमानतळाची गरज आहे. जे खेडला विमानतळ होतं ते आता पुरंदरमध्ये. मग नक्की विकास करायचा कुठे आणि विमानतळ करायचं कुठे? ओके, यामध्ये पण दुसरी बाजू सर अशी आहे की त्या संदर्भातले जे अधिकारी आहेत, जे त्या ठिकाणी तज्ज्ञ लोक आहेत, त्या लोकांनाही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की टेक्निकली जर पाहिलं तर ही जागा बिलकुल अयोग्य आहे. त्या ठिकाणी त्यांनी जवळपास 6 ते 7 ठिकाणी सर्वे केलेले आहेत. तर ही जागा त्यांना ते जर पसंत पडली म्हणता येईल, परंतु टेक्निकली बाजूने ही जागा कुठंच परिपूर्ण नाही आहे. हे तुमचं माझं डोबळ बोलणं नाही आहे किंवा आमचं फक्त भावनिक पोटी बोलणं नाही आहे. यामध्ये ते टेक्निकल किनारा आहे. विमानतळासाठी ही जागा पूर्णपणे टेक्निकली फेल आहे. तरीही ही जागा बळकवण्यासाठी यांचा हा त्या ठिकाणी रोजरेटा चालू आहे. निश्चितच. आता ज्या बाबतीत तुम्ही युक्तिवाद मांडत आहात, टेक्निकली समजा त्याच्यामध्ये काही बारकावे असतील तर ते पाहायला हवे होते. पण युवक म्हणून आता ज्या पद्धतीने इथे विकास व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटत नाहीये का? कारण दुसरी गोष्ट तुम्हाला पुरंदर या 7 गावातील एका पण तरुणाला असं वाटत नाही की आपली जमीन विमानतळामध्ये जावी. आम्ही कष्ट करून खायला आम्ही सक्षम आहोत. आमची काळी आई आहे, त्यामध्ये आम्ही राबून उत्पन्न काढून आमचा उदरनिर्वाह करायला आम्ही सक्षम आहोत. त्यामुळं आम्हाला कसल्याही ह्या असल्या विकासाची गरज नाही. आणि आम्ही तुमच्या विकासाने हा संपूर्ण देशाचा प्रश्न असतो, सगळ्या नागरिकांचा प्रश्न असतो. इथून काही किलोमीटरवर सुपा बारामती साईडला बाबुळबन आहे, पडीक क्षेत्र आहे, त्या ठिकाणी तुम्ही ते विमानतळ नेऊ शकता. इतर जागा पण आहेत, पण तुम्हाला ही बागायत जमीनच का पाहिजे? 95% क्षेत्र आहे आमचं बागायत आहे. तुम्ही मला एक सांगा, तुम्हाला करायचा विकास तर हरित विकास करा ना. तुम्ही गुंजवणीचा पाण्याचा जो प्रश्न आहे प्रलंबित, ते आम्हाला पाणी का देत नाही? जाणून बुजून देत नाही. कारण यांना विमानतळ इथं करायचं आणि हे क्षेत्र ह्यांना असं पडीक असं दाखवायचं, त्यामुळे ते हे देत नाहीत आम्हाला. ते पाणी जर आम्हाला दिलं ना तर आमचं उरलं निर्जलं सगळं क्षेत्र आम्ही बागायत होणार आहे पूर्णपणे. पुरंदर सुजलाम सुफलाम होणार आहे. मुद्दा यामध्ये की आज लोकांना समजतंय की विमानतळाने या ठिकाणी पुरंदरचा विकास होणार का? थोडंसं पुरंदरचा जर विकास झाला पाहिजे, तुमच्या मताशी आम्ही सहमत आहे. शेतकरी कधीही विकासाच्या विरोधात नसतो, परंतु आमची भूमिका या ठिकाणी ही आहे की इथलं जे जीवनमान जे सुजलाम सुफलाम झालेलं आहे ते उद्ध्वस्त करून जर तुम्ही विकासाची संकल्पना मांडत असाल ना तर ती तितकी व्यावहारिक नाही आहे. दुसरी गोष्ट अजून अशी, आज आमच्या 7 गावांचाच प्रश्न नाही आहे, तर आमच्या 7 गावांच्या इतर आजूबाजूच्या गावांनी देखील आज त्या ठिकाणी पावलं टाकलेली आहेत. अगदी बिवरीसारखी ग्रामपंचायत असेल की तालुक्यात नावाजलेली ग्रामपंचायत आहे, सर्वच बाजूनी त्या ठिकाणी आंबोडीची ग्रामपंचायत असेल, सोनोरीची ग्रामपंचायत असेल, तुम्हाला पारगावची वाघापूरची ग्रामपंचायत असेल, नारायणपूरची ग्रामपंचायत असेल, ह्या ग्रामपंचायतींनी सुद्धा आम्हाला विमानतळासाठी ते आमच्याबरोबर आले आहेत. त्यांनी आम्हाला त्या विमानतळाच्या विरोधाचे आम्हाला ठराव त्यांनी दिले आहेत. त्यांना कळतं आहे की विमानतळामुळे नेमका काय विकास होणार आहे. ह्याची दुसरी बाजू तुम्ही सहज लक्षात घ्या. पुरंदरचं हे आमच्या विरोधाची पहिली किनार अशी आहे या ठिकाणी की बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहेत. अंजीर आहे, सीताफळ आहे, डाळिंब आहे, पेरू आहे, चिक्कू आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. वाघ्या एवढ्याच त्या ठिकाणी उदाहरण तुम्ही त्याला सुद्धा GI मानांकन त्या ठिकाणी आहे. अंजिराला सुद्धा GI मानांकन आम्हाला मिळालेलं आहे. एवढंच काय तर आमचं बोलणं सोडून द्या, देशाच्या आदरणीय पंतप्रधान महोदयांनी सुद्धा आत्ता काही महिन्यांपूर्वी जाहीर भाषणामध्ये सांगितलं की पुरंदरचा अंजीर हा जगामध्ये सर्वात 1 नंबर वातावरण असलेला हा अंजीर आहे, पौष्टिक अंजीर आहे. मग तुम्ही या सर्व वेगळे पण आहेत, ह्या सगळ्या गोष्टींना पायदळी तोडून तुम्ही कसा विकास साध्य करतात? निश्चितच जो विकास व्हायला हवा तो कुठेतरी शेती संपुष्टात आणून किंवा या बाबतीतली जी काही सुजलाम सुफलामता आहे ती कुठेतरी लक्षात घेऊन व्हायला हवी. आता या विकासाच्या बाबतीत अजून एक मुद्दा असा मांडला जातो की हे विमानतळ कार्गो विमानतळ, म्हणजे इथून शेतीमाल हा आपल्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट करता येईल अशा पद्धतीचं. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं की शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून हे होणार आहे? मला एक नक्की आवर्जून सांगतो, माझ्या आजोबांनी पणजोबांनी ही जमीन जी राखली म्हणून आज मी इथं आहे. मग ही जमीन जर आम्ही राखली तर आमची पुढची भविष्याची पिढी पण गावातच राहील ना. हे जर विकास करून लोकांना नष्ट करून यांना विकास करायचा हे कुठल्याही शेतकऱ्याला मान्य नाही आहे. असे किती शेतकरी आहेत आता तुमच्या आसपासचे की ज्यांना हे विमानतळ नको आहे?
95% आमचे जवळजवळ 95% साती गावातल्या सर्व लोकांचं म्हणणं आहे आणि आम्ही तसं लेखीही शासनाला दिलेलं आहे की आम्हाला हे विमानतळ नको आहे. आमचं पूर्णपणे याला विरोध आहे. मग आता शासन तर म्हणतंय की बरेचसे शेतकरी तयार झाले. का होता तुम्ही तयार झाले? हे शासन चूक भूल करते, लोकांची दिशाभूल करते. 95% लोकांनी विरोधात आपल्या काय शिवलेलं आहे. तरी हे शासन नुसतं लोक फसवण्याचं काम करते की ह्यांना काय गळाला मासा लागल्यासारखा लागतोय का प्रयत्न करते. मग शासन म्हणतंय ना 95% लोक द्यायला तयार आहेत, का खरेदी घ्यायना उभं कराना? हा प्रश्न जो दादांनी उपस्थित केला की 95% जर हे शेतकरी अशा पद्धतीने तयार असतील, म्हणजे आता शासनाने जी दिलेली आकडेवारी आहे त्याच्यामध्ये समजा त्यांनी 60-70%, 80% त्यांचं ॲक्विजिशन झालं आहे का, मग ते का दाखवत नाही, हा त्यांचा खरा सवाल आहे. आणि याच्या बोला, जर शासन तुम्ही म्हणताय ना की लोकांची आम्हाला संमती आहे किंवा लोकांचा ह्या विमानतळाला विरोध नाही, लोक आमची परस्पर गाठ घेतात, चर्चा करतात, बरोबर ना? मला एक सांगायचं, जर अशी चर्चा झाली आणि त्यांच्याकडे जर डॉक्युमेंटली क्लिअर कट झालं तर हे शासन आहे ना ह्या शेतकऱ्यांना आमच्यासारख्यांना जुमानणारा लाथ हाडून बाहेर काढेल. पण ते फक्त संभ्रम निर्माण करतात, शेतकरी घाळ पाडायचं काम करतात. अशी शासनाची भूमिका आणि काम अशा पद्धतीने चालू आहे. काय सांगाल की आता हे म्हणतात आहे की शासनाची जी काही दिशाभूल चालू आहे, तुम्ही काय सांगाल की आता ज्या पद्धतीने एक कायदा आहे की शेवटी जमिनीवर शेवटचा हक्क हा शासनाचा असतो, मग सरते शेवटी काय भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल पुढे भविष्यात जर तुमचा हा सगळा विरोधच असेल? नाही, हाच लढा आमचा विरोध आज जो आहे तो कालही होता, तो उद्याही तोच असणार आहे आमचा विरोध. आणि आम्ही सर्व व्यावहारिक बाजू घेऊनच त्या ठिकाणी लढणार आहोत. आता महिला अनेक आहेत इथं ज्या खऱ्या अर्थाने शेती करत असतात, शेतात राबत असतात. खरं तर शेती ही राखलीच पाहिजे आणि सगळ्यांचा जो काही पुनरुच्चार आहे तो हाच आहे की आम्हाला शेती राखायची आहे. या ठिकाणी ज्या पद्धतीने अंजीर आहे, इतर फळबागा आहे, या सगळ्या फळबागांच्या बाबतीत जे काही GI मानांकन मिळालेले आहे त्याच्यामुळे कुठेतरी आम्हाला उन्नती होताना दिसते. त्यामुळे आम्हाला इथून विस्थापित केलं जाऊ नये, आम्हाला शेतीमध्येच आमची प्रगती करायची, असा सगळा जो सूर आहे तो आपल्याला ऐकायला मिळतो आहे. आणि आता या बाबतीत जो विकास आहे, म्हणजे खरं तर विमानतळाची गरज देखील आहे, त्याच्यामुळे याचा जो मधला दुवा आहे तो कुठेतरी आता शासनाला काढणं गरजेचं आहे. कारण त्यांचा विरोध हा प्रखर आहे. एकीकडे शासन सांगत आहे की अशा पद्धतीने शेतकरी तयार होत आहेत, आम्ही चौपट भाव देतो आहे, मात्र वस्तुस्थिती ही अशा पद्धतीची आहे. त्यामुळे आता सरकार या बाबतीत काय निर्णय घेणार हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे. कॅमेरामन निकेतन मानेसह अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.